नमस्कार, मी दिलीप आलोनी बोलतोय. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होईल, मराठ्याचा मुलगा मराठाच होईल, शिंप्याचा मुलगा शिंपीच होईल, चांभाराचा मुलगा चांभारच होईल. हे मी नाही म्हणत, हे आपलं सरकार म्हणतंय. तुम्ही ज्या जातीत जन्मले ती जात तुम्हाला जन्मभर दिली जाईल आणि तुमच्या मुलांनाही. परंतु वेदांच्या काळी वाल्मिकी आणि व्यास हे जरी शूद्र वर्णात जन्मले तरी ते ब्राह्मणांहून जास्त पूज्य ठरले. ब्राह्मणही त्यांना महर्षी म्हणतात. तो काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? आणि हे सरकार म्हणते की हे जाती व्यवस्था निर्मूलन करेल आणि जे लोक या क्षणी दलित आहेत किंवा तथाकथित मागासवर्गीय आहेत त्यांना त्यांचं उत्थान करेल. कसं करेल? तर जे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत त्यांचे पाय तोडून करेल. हे बरोबर आहे का? यामध्ये भाजपही सामील आहे हे लक्षात घ्या आणि पुढच्या इलेक्शन मध्ये भाजपला धडा शिकवा. एकदा तरी यांना हरवा, म्हणजे हे ठिकाण्यावर येतील.